आत्मवंदन धृताताई आणि अनघाताई. आज आपल्या ध्यान समूहावर बाळूमामांविषयी बोलण्यासाठी आमंत्रित केलेल्या हरिभक्त परायण सौ विद्या पवारताई यांची मी आपणास ओळख करून देत आहे. भगवान श्री महादेवांच्या कृपेने त्यांना अनेक संत सज्जनांचा प्रत्यक्ष आशीर्वाद मिळाला. त्यातील दोन प्रमुख नावं म्हणजे परमपूज्य कलावती आई, त्यांच्या समोर बसून बालोपासना म्हणण्याचा त्यांना खूप वेळा योग आला, आणि दुसरे म्हणजे गोळवळकर गुरुजी. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद होऊन त्यांनी त्यांच्या पाठीवर व डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता. पुण्यशील आई वडिलांच्या आणि पूर्वजांच्या पुण्याईने जीवनाचा प्रवास त्यांचा खूप सुखकर झाला. 40 वर्षे मुंबई महानगरपालिकेत रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये नोकरी करत असताना, ज्या नोकरीमध्ये विहित वेळेपेक्षाही अधिक वेळ नित्याने काम करावे लागत असे, त्या विभागात असूनही भगवान श्री महादेवांच्या कृपेने त्यांना काही ज्ञानमोती वेचण्याचे भाग्य प्राप्त झाले. त्यांच्या सखोल आणि विस्तृत कार्याचा आढावा देणारी संक्षिप्त माहिती मी आता सादर करते. प्रथम म्हणजे शांतिनिकेतनच्या 4 वर्षाच्या अभ्यासाने बंगाली भाषेतील त्यांनी पदवी प्राप्त केली. सन 2013 पासून शास्त्रीय संगीताचा त्या रियाज आणि परीक्षा देत आहेत. अखिल भारतीय कीर्तन संस्थेत कीर्तन अलंकार म्हणून त्यांनी पदवीही प्राप्त केली आहे. कालिदास विद्यापीठ नागपूर येथून कीर्तनशास्त्र विषयात त्यांनी पदवी घेतली आहे आणि परीक्षक म्हणून सेवा देत आहेत. ज्योतिष, वास्तुशास्त्र, टॅरो कार्ड यातील त्या तज्ज्ञ आणि सल्लागार आहेत. शिवानंद आश्रम, नय्यर डॅम, केरळ येथून त्यांनी योगशिक्षिकेची योगशिरोमणी म्हणून पदवीही प्राप्त केली आहे. सध्या त्या रवींद्र संगीत, नजरुल गीती, श्यामा, काली संगीत आणि बाउल गान याचा रियाजही त्यांचा सुरू आहे. अशा या विद्याविभूषित विद्याताईंचा परिचय अगदी सहजच स्वामींच्या कृपेने झाला. दोघीही आम्ही मनापामध्ये काम करीत असूनही आमची प्रत्यक्ष ओळख नसतानाही स्वामी कृपेने सहजच ओळख निघाली आणि त्या बाळूमामांवर एका क्षणात बोलायला तयार झाल्या. ही सगळी सद्गुरु कृपाच आहे. चला तर मग आता आपण ऐकूया या अनमोल सुवर्ण क्षणांचे साक्षी होऊन ताईंच्या मुखातून बाळूमामांवर ऐकूया. धन्यवाद. मी आधी 2 श्लोक म्हणते, म्हणजे आपलं मन थोडं स्थिर करायला आपल्याला त्याचा उपयोग होईल, आणि मग नंतर मी सुरू करते. हा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु
भगवन् नमस्ते. आपण ईश्वराला आवाहन केलंय, त्याच्यावर सगळं टाकलंय. त्यांची जी इच्छा असेल बाळूमामांची, त्या इच्छेनेच आजचा कार्यक्रम हा जुळून आलेला आहे. हे मी आणखीन सांगायचं कारण असं, बाळूमामांची भक्त म्हणून असं नाही, आपण सगळेच भक्त आहोत. तुम्ही शंकराचे भक्त म्हणजे बाळूमामांचेच भक्त आपण सगळे. पण ना आज योग असा आला, म्हणजे मीही तुम्हाला, तुम्ही पुढल्या महिन्यातली तारीख म्हणालात तरी या लगेचच कार्यक्रम सांगितलात मला तारीख. मी पण 2-3 दिवसांच्या अंतराने होळी म्हणून टाकलं. पण आज नेमकं काय आहे माहितीये का, आदमापूरला बाळूमामांचा उत्सव चालू आहे आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे. मामांनी हा योग जुळवून आणला. तुम्हा सगळ्यांना बाळूमामांविषयी माझ्याकडून मी निमित्त करून, बाळूमामांनी आता आहेत बाळूमामा आपल्या बरोबर, इतकी बाळूमामाने हा सुंदर योग जुळवून आणलेला आहे. आणि गंमत म्हणजे बाळूमामांचा हा जो काही उत्सव चालू आहे, हा उत्सव आज फार महत्वाचा उत्सवाचा दिवस आहे. उद्या पहाटे 4 वाजता बाळूमामांच्या इकडे भाकणूक होते. तुम्ही कधी कोणी युट्यूबला गेला असाल तर तुम्हाला भाकणूक हा प्रकार कदाचित तुम्ही ऐकला असेल, नसेल मला माहित नाही. भाकणूक हा प्रकार असा आहे की हा अत्यंत सुरेल अशा धनगरी ओव्यांच्या माध्यमातून ही भाकणूक सांगितली जाते. संपूर्ण 2026चं काय भविष्य असेल हे या भाकणुकीतनं बाळूमामा सांगतात. आणि ही भाकणूक म्हणजे भक्तांना उपदेश करणारी, पुढल्या वर्षामध्ये काय धोका आहे, धोक्याचा इशारा देणारी असते. राजकीय, आर्थिक, सामाजिक घडामोडी काय होतील, त्याच्यानंतर पीक पाण्याविषयक काय प्रॉब्लेम कसं होईल, तर हे सगळं सांकेतिक आणि गूढ भाषेत सांगितलं जातं. तर ही जी भाकणूक असते ती बाळूमामांचं आराध्य दैवत म्हणजे हालसिद्धनाथ, जे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. दोन्हीकडे अशी ही भाकणूक सांगितली जाते. तिकडची भाकणूक वेगळ्या दिवशी असते. बाळूमामांची नेमकी उद्या पहाटे 4 वाजता आहे. भाकणुकीचे एक पद्धत किंवा भाकणूक कशा पद्धतीने सांगितली जाते, याची एक चुणूक म्हणून मी तुम्हाला सांगते. मी असं गृहीत धरते की भाकणूक तुम्हाला माहित नाहीये. आगपेट्या म्हणजे माचीस जेव्हा येणार होतं ना, तेव्हा असं सांगितलं गेलं की माणसं खिशात विस्तव घेऊन फिरतील. अशी सांकेतिक भाषा होती ती. त्याच्यानंतर नद्यांवर जेव्हा धरण पहिल्यांदा बांधलं गेलं, त्यावेळी असं सांगितलं की नद्यांना कुलपं पडतील. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी तिरंगा झेंडा हा राजी बसल, असं सांगितलं गेलं. राजीव गांधींचा, स्वर्गीय राजीव गांधी आपले पंतप्रधान, त्यांचा खून होण्यापूर्वी राजकीय नेता उड्डाण मारेल, असं सांगितलं गेलं. पिठाच्या गिरण्या यायच्या वेळेला जेव्हा पिठाच्या गिरणीचा शोध लागला आणि ते आपल्याकडे येणार तेव्हा पुरुष जळतील, असं सांगितलं. आणि जेव्हा कोरोना आता जेव्हा आला होता तेव्हा सांगितलं की चालता बोलता माणसाचा प्राण जाईल आणि या माणसाच्या आजारापुढे डॉक्टर सुद्धा हात टेकतील. हे कोरोना जो 2020 मध्ये आला, त्याची जेव्हा जी भाकणूक झाली, ते संपूर्ण वर्षामध्ये हे काय होईल हे तेव्हा सांगितलं गेलं. तशी आता जी भाकणूक आपल्या 2026 साठी बाळूमामा आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, काय येणार आहे, तुम्ही कसे तयार राहाल, कशी काळजी घ्याल हे सांगतील. बाळूमामा हे संत असे आहेत ना की त्यांनी कधी कुठलं प्रवचन नाही केलं, उपदेश नाही केला, कुठले ग्रंथ वाचले नाहीत की लिहिले नाहीत. बाळूमामांनी शिक्षण नाही घेतलं. बाळूमामांचा जन्म कसं असतं माहितीये का, म्हणजे जेव्हा अनेक पिढ्यांची आर्तता ईश्वरा कारण होई ते साधन जन्ममुळं, असं संतांचं असतं. म्हणजे 11 पिढ्यात मारुतीची सेवा, चिंचल्ली मायव्वा कुळपीठ होतं. आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी उपकारे, हे जसं आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, अगदी त्यातल्या शब्दशः अर्था प्रमाणेच बाळूमामांचं संपूर्ण चरित्र पाहिलं की आपल्याला लक्षात येतं. आणि जाती कुळवर्ण सारे अकारण, जन्माचे कारण भक्त काज, अशी संतांची केवळ हा संतांचा हेतू असतो. तर अशा पद्धतीने बाळूमामा हे अत्यंत म्हणजे धनगर कुळामध्ये जन्माला आले.
पण त्या धनगर कुळाचं कसं सांगितलं मी की 11 पिढ्या मारुतीची सेवा, मारुतीचे पुजारी म्हणून ते होते. मातेला त्यांच्या डोहाळे लागले. त्या डोहाळ्याचं वर्णन करताना असं म्हणतात की मातेचे डोहाळे गर्भारपणात हालसिद्धनाथ ध्यानीमनी. हालसिद्धनाथ आप्पाची वाडी, हे जे हालसिद्धनाथांचं जे स्थान आहे ते म्हणजे बाळूमामांच्या आईचं माहेर, आणि तिथे त्या वाढल्या. त्यामुळे त्यांची श्रद्धा हालसिद्धनाथांवर, नाथांपैकी रेवणनाथांचा अवतार तो 16व्या शतकात ते होते तिथे. आणि त्या हालसिद्धनाथांच्या त्यांचं श्रद्धास्थान होतं. त्यांचे दृष्टांत त्यांना पडायचे आणि त्यांना डोहाळपणामध्ये सुद्धा की ते त्यांच्या ध्यानी आणि मनी असायचे. जागृत प्रसिद्ध क्षेत्र असं ते त्यांचं. स्वप्नात दर्शन डमरू त्रिशूळ देई नागदळ आशीर्वाद, अशी स्थिती आईच्या जेव्हा त्या बाळूमामांच्या वेळी संतान संभवा म्हणून गरोदर असताना त्यांच्याकडे त्यांना हे असे सगळे हे संकेत मिळायचे. डमरू गुंजन वाजे हृदयात, होई दिनरात नादमय, असं त्यांचं सगळं हे होतं. गर्भारपण झालं त्यांचं. एकदा तर असं झालं की त्या संस्कृत मध्ये बोलत होत्या. त्या धनगर कुळ ते त्या काळात मध्ये, म्हणजे जरी 66 साली बाळूमामांनी समाधी घेतली तरी सुद्धा ते जे काही 1892 साली त्यांनी शुद्ध द्वादशीला अश्विन महिन्याच्या जन्माला आले, त्या काळामध्ये सुद्धा धनगर समाज हा अशिक्षितच ना. तर तेव्हा सुद्धा म्हणजे त्या निरक्षर माऊलीच्या तोंडी जेव्हा संस्कृत मध्ये त्या बोलत होत्या, तेव्हा त्यांच्या बाळूमामांच्या वडिलांना वाटलं की हिला काय ब्रह्मसंबंधानं पकडलं की काय, जी निरक्षर बाई एवढं काय बोलते, ही कसं बोलते अशी. आणि असा सगळ्यांना भ्रम पडलेला. पण प्रत्यक्ष बाळूमामा उदरात असताना ती माऊली काय हे करणार. पण कसं आहे, धनगर कुळामध्ये होते, जन्माला आले, कुणाला कसं कळणार की हा नक्की काय करतोय. कारण बाळूमामा हे लहानपणी कसे होते माहितीये, थोडीशी बाळूमामांची लहानपणीची सांगते हे पद्धत, की ते अत्यंत मौनात असायचे, बोलायचे नाही. बाभळीचं झाड आपण पाहिलं असेल कधी कोकणात, जे कोकणातले आहेत किंवा कुठे गावाला गेल्यानंतर आपल्याला कळतं खूप मोठे मोठे काटे असतात. त्या बाभळीच्या झाडांच्या फांद्या अशा घालायच्या, जमिनीवर अंथरायच्या आणि त्याच्यावर बाळूमामा झोपायचे, त्या काट्यांवर. म्हणजे सगळ्यांना असं वाटायचं की काय हा खुळा, वेडा बाळू म्हणून सुद्धा म्हणायचे, खुळा बाळू म्हणायचे त्यांना. बाळूमामांना कानडी आणि मराठी या 2 भाषा फार सुंदर यायच्या. शहरी माणसांशी शहरी छापील मराठी भाषेत ते बोलायचे आणि गावातल्या लोकांशी त्यांच्या भाषेत, बोली भाषेत बोलायचे. बाळूमामांचं खरं तर सगळं काम जे आहे ते असं म्हणजे की गरीब, कष्टकरी अशा लोकांसाठीच त्यांचा जन्म होता. कारण अहोरात्र जे कष्ट करतायत, धनगर आहेत, कष्टकरी समाजातले आहेत, शेतकरी आहेत, मजूर आहेत, पावसा पाण्यात ज्यांचं अहोरात्र काम चालू आहे, ज्यांच्याकडे शिक्षण नाही, अंधश्रद्धेने जे व्यापलेले आहेत, मन त्यांचं पूर्ण अंधश्रद्धाच्या अधीन गेलेले आहेत, जे व्यसनाधीन आहेत, चोरटेपणा, खोटारडेपणा, अशा ज्या पद्धतीने अवनीतीने वागणारी जी माणसं, तळागाळातल्या लोकांसाठी हा बाळूमामांचा जन्म. त्याच्यामुळे त्यांनी जन्मही धनगर कुळात घेतला. जे पावसा पाण्यात, उन्हा वाऱ्यात भटकंती करणारा समाज हा. सोपं नाहीये धनगराचं जीवन. म्हणजे आता जेव्हा बाळूमामा ची एखादी कृपा होते, काय होतं किंवा माझा सुरुवातीलाच मी एक सांगते की माझ्या कुटुंबातल्याच एका माझ्या बहिणीला, जिला अजूनही माहित नाही की आम्ही बाळूमामांच्या कडे आम्हीही जातो. माझी लांबची चुलत बहीण आहे. पण तिचं माझ्या कानावर आलं तर मला अक्षरशः, म्हणजे माझ्या घरामध्ये बाळूमामा आता कुठे कुठे गेले, कोणाकुणाच्या आयुष्यात आता आले. तर तिचं असं झालं की वर्षभर मुलगा घरात बोलतच नव्हता तिच्याशी. हल्ली मुलांना हे डिप्रेशनचा फार त्रास आहे. तर तिला कुणाकडून तरी असं कळलं बाळूमामाच्या विषयी. तिला काही बाळूमामा कोणते माहित नाही. आणि मग तिने बाळूमामांना हाक मारली आणि म्हणाली, मनापासून म्हणाली, तुम्ही कोण, देव आहात, काय आहात मला माहिती नाही, पण तुम्ही जर खरंच कोणी असाल ना, तर माझा मुलगा आज माझ्याशी बोलला पाहिजे. वर्षभर बोलत नाहीये तो माझ्याशी. त्याच्या मनातलं मला काही कळतच नाही. घरातच राहायचा मुलगा, घराच्या बाहेरच पडायचा नाही. आणि त्याच दिवशी मुलगा तिच्याशी बोलला.
वर्षभराने तिच्याशी मुलगा बोलला. फक्त तिने हात जोडून घरातनं प्रार्थना केली, बाळूमामा कुठे काय तिला काही माहिती नव्हतं. फक्त कोणाकडनं तरी कळलं होतं की असं असं कोल्हापूर जवळ जवळ आदमापूर गाव आहे, तिथे समाधी आहे आणि खूप जागृत आहे. आणि त्यांच्याविषयी जीवन कार्याविषयी जीवन काही कुठे काय कसा जन्म काही काही माहिती नाही. आणि तिने फक्त प्रार्थना केली आणि मुलगा तिच्याशी रात्री जेवताना बोलायला आला आणि आईला आई म्हणून हाक मारून बोलला. त्या क्षणी रात्री तिने गाडी काढली, म्हणाली मी त्यांना कबूल केलंय, जो बोलेल मुलगा त्या क्षणी मी तुमच्याकडे येईल. आणि तिने रात्री गाडी करून प्रवास करून ती आत्मापूरला पोहोचली. आता ती जात येत असणार अर्थात, तिला तो अनुभव मिळाला आणि ती जायला यायला लागली. कसं आहे, बाळूमामाने उपदेश नाही केला शब्दांमध्ये काहीच, कुणाला काही सांगितलंही नाही की कुठलं ग्रंथ वाचन केलं नाही, ग्रंथ लेखन केलं नाही. पण हे प्रत्येकाच्या आयुष्यात बाळूमामांचं असं एक तत्व होतं की तुम्ही नका माझ्याकडे येऊ, मीच येतो तुमच्याकडे, मीच प्रसाद पण मीच घेऊन येतो तुमच्याकडे माझ्याकडे. बाळूमामा ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला 2,000 मेंढ्या होत्या आणि आता 22,000 मेंढ्यांचे 13 बग्गी 13 कळप आहेत बाळूमामांचे. कोण चालवतं कसं? बाळूमामांनी सांगितलं होतं, माझ्या मेंढरांची काळजी कोणाला करायची गरज नाही, मी समर्थ आहे. आणि म्हणून बाळूमामांसारख्या विभूती जेव्हा जन्माला येतात तेव्हा खरोखरच देह कष्टविती उपकारात इतका त्याने देह कष्टवला ना स्वतः, म्हणजे स्वतःला त्यांनी चापकाने फोडून घेण्यापासनं माती खाण्यापर्यंतच त्यांनी स्वतःला भक्ताचं कल्याण करायचं म्हणून. म्हणजे एका भक्ताच्या जमिनीमध्ये पीकच येत नव्हतं, ती जमीन अशी म्हणजे नापीकच होऊन राहिलेली होती. त्या जमिनीमध्ये जी विहीर होती त्या विहिरीमध्ये ते मूळ होतं, त्या दुःखाचं कारण त्या जमिनीच्या. आणि ते सगळं हे दूर करण्यासाठी बाळूमामांनी तिथे बसून 7 मुठी माती खाल्ली त्या जमिनीतली. का? तर त्याचं बिचारायचं त्या गरीबाचं भलं व्हावं. ती जमीन होती तरी त्याला त्याचा काही लाभ नव्हता आणि त्या सगळ्यातनं बाळूमामांनी अशा पद्धतीने की स्वतःच्या देहाला त्यांनी अपार कष्ट दिले. त्यांनी भक्तांचं प्रामुख्याने ऐहिक पारमार्थिक कल्याण केलं करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. बाळूमामा खरं तर सुरुवातीला जेव्हा लहान होते त्याच्यानंतर ते मोठे झाले. लहानपणी ते असेच वागायचे ना की भालचंद्र महाराज जे कणकवलीचे, ते छोटे असताना बाळूमामांच्याच वयाचे बाळूमामांच्या गावात आले होते. भालचंद्र महाराज कणकवलीचे म्हणजे दिगंबर अवस्थेत, विदेही अवस्था आणि दिगंबर अवस्थेतच कायम राहिले. तर ते त्याच अवस्थेत होते आणि आले. गावातले मुलं तर त्यांना दगड मारत होते, स्वाभाविक आहे, सामान्य मुलं. पण बाळूमामा होते ना त्यांच्याच वयाचे, त्याच घरात ते आईकडनं भाकरी घ्यायचे आणि त्यांना ते जिथे गावात एका देवळाच्या इथे होते थांबलेले येऊन, ते आले होते बाळूमामांना भेटायला आणि त्या दोघांचा गूढ संवाद चालायचा. बाळूमामा त्यांना जाऊन भेटायचे. शेवटी बाळूमामाने म्हणाले, बाळूमामा त्यांना असं सांगितलं, त्यांच्या बालपणीचीच ही गोष्ट आहे की तू आता काही इथे थांबू नकोस, तुला जे सांगतो त्या मार्गाने तू जा, अमुक अमुक ठिकाणी थांब आणि तिथे सोनाराचं घर आहे, त्याच्या घरातली खोलीत तो तुला ठेवेल. आणि त्या सोनाराच्या स्वप्नात जाऊन बाळूमामांनी सांगितलं की असा असा येतोय, त्याला तुझ्याकडे पाठवतोय, त्याला तुझ्याकडे आश्रय दे, थांब ठेवून घे तुझ्याकडे, त्याने तुझा हे उत्कर्ष होईल आणि त्या विभूतीला तू सांभाळायचंस. आणि इथून भालचंद्र महाराजांची त्यांनी लहानपणीच बोळवणी केली आणि नंतर त्यांना जाताना एवढं सांगितलं होतं, मी जेव्हा या पृथ्वीवरून इथून निघेन, इथे निघेन त्याच्या आधी तुला येऊन भेटेन. आणि त्याच्याप्रमाणे बाळूमामा 66 साली गेले तर 65 साली बाळूमामा त्यांना भेटायला गेले होते कणकवलीमध्ये. ते भेटले भालचंद्र महाराजांना. भालचंद्र महाराज 2-3 माणसंच तिथे उभी राहू शकतील एवढ्या छोट्याशा खोलीमध्ये असायचे. तिथे बाळूमामा गेल्यावर कित्येक दिवस भालचंद्र महाराजांनी काही घेतलं नव्हतं. बाळूमामांच्या हातून ते दूध प्यायले. बाळूमामा म्हणाले, तुला शब्द दिला होता त्याच्याप्रमाणे मी भेटायला आलो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या अशा जोडलेल्या आहेत बाळूमामांच्या. आणि मग बाळूमामांनी कसं केलं की ह्या तळागाळातल्या लोकांमध्ये, तळागाळातलीच माणसं आहेत म्हणून असं नाही, आपल्यासारख्या पांढरपेशा लोकांना सुद्धा चमत्काराशिवाय काही कळत नाही, पटत नाही. कारण आपल्या या चामड्याच्या डोळ्यांनी दिसत नाही आणि आपल्या ह्या बुद्धीला जी नाठाळ आहे, प्रत्येक ठिकाणी शंका काढते, तिथे काहीतरी तर्क लावते, त्या तर्कबुद्धीला पटत नाही.
या दोन गोष्टींसाठी आपण लगेच मान्य करत नाही. चमत्कार मात्र घडला की आपण मान्य करतो. आणि ते स्वाभाविक चमत्काराचं तंत्र आणि धाकतंत्र हे दोनच तंत्र बाळूमामांच्या आयुष्याचं चरित्र जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की ह्या दोन तंत्रांचा बाळूमामांनी वापर केलेला आहे. का तर लोकांचं जीवन सुधारायला, त्यांना या सगळ्यातनं बाहेर काढायला, त्यांना सदाचार आणि सत्कर्म त्यांच्याकडनं व्हावं आणि ते चांगल्या मार्गावर चालावेत लोकांनी, आणि म्हणून बाळूमामांनी हे व्रत घेतलेलं होतं. कसं आहे, बाळूमामांचं असं झालं की ते जेव्हा झाले लहानच होते, पण ना त्यांना ना त्यांच्या आई वडिलांनी हा मुलगा काही ऐकतच नाही, शाळेतही जात नाहीये, हा असा वेड्यासारखा खुळ्यासारखा वागतो, काही बोलतो आणि पटकन काही बोलून जातो आणि नेमकं ते काही म्हणजे बोला फुलाला गाठ आपण जसं म्हणतो, त्यावेळी सगळ्यांना असंच वाटायचं की काही नाही, त्या बोला फुलाला गाठ पडल्यामुळे झालं खरं. पण बाळूमामा प्रत्यक्ष कोण आहेत हे ओळखायलाच कठीण ना. आत्तापर्यंत सुद्धा म्हणजे काही जणांनी आता असे अनुभव सांगितलेले आहेत की आम्ही बाळूमामांना म्हणायचो की अरे मामा, काय रे, तू तर माझ्यापेक्षा 8-10 वर्षांनी मोठा असशील. आपल्या वयात फार अंतर नाहीये. जे बाळूमामांच्या बरोबर त्यांच्या मेंढ्यांना सांभाळायला त्यांच्या तळावर काम करायचे ते लोक असं म्हणायचे. आता त्यांचं उतार वय, आणि जेव्हा आता ते सांगतात, त्यांनी जेव्हा साधारण 91-92 मध्ये जेव्हा पुस्तकाची लेखन केलं डॉक्टर देशमुखांनी, त्यावेळी या लोकांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा ते म्हणाले, अरे आम्ही तेव्हा असं बोलायचो. बोललो मी एकदा त्यांना, तू काय मामा म्हणतो आम्ही तुला, पण तू एवढा काय, तू 8-10 वर्षांनी मोठा असशील माझ्यापेक्षा, होय ना रे, असं बोलले. तर बाळूमामांनी अशा जमिनीवर टिचक्या मारून सांगितलं, अरे मी तर हिच्या आधीपासूनच आहे, म्हणजे या पृथ्वीच्या आधीपासून मी आहे. पण हे सगळं काय आहे की त्यावेळेला म्हणे आम्हाला याचे अर्थ कुठले कुठले कळायला, त्याचं महत्व कुठलं कळायला, आम्ही प्रत्यक्ष, कारण गगनगिरी महाराजांनी त्यांच्या भक्तांना सांगून ठेवलं होतं. गगनगिरी महाराज आणि बाळूमामा समकालीन तसे. गगनगिरी महाराजांनी सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा कोल्हापुरात जाल, तेव्हा आदमापूरला जा आणि त्या बाळूमामांच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय इकडे यायचं नाही परत म्हणून. दर्शन घ्यायचं आणि मग यायचं. फक्त अंबाबाईचं दर्शन घेऊन येऊ नका, त्यांचंही दर्शन घ्या. तर लोकांनी भक्तांना त्यांनी सांगितलं, अरे बाबा, तो परमेश्वर आहे प्रत्यक्ष, त्याचं दर्शन घेऊनच यायचं. तर एक दिवस असेच सगळे कुणी आले होते गगनबावड्याहून, गगनगिरी महाराजांचे सगळे भक्त, आणि मोठा ग्रुप आला होता आणि ते असेच. तर ते बराच वेळ तेव्हा मंदिरामध्ये आतमध्ये उभं राहायला परवानगी असायची. मी सुद्धा 2017 साली पहिल्यांदा गेले तेव्हा आम्ही मंदिरात उभं असायचो आतमध्ये. आता मंदिरात नाही थांबता येत कोणाला. आता ती रचनाच अशी आहे की एक बिल्डिंगच बांधली आहे. तिथे पहिला, दुसरा, तिसरा मजला, म्हणजे तिसऱ्या मजल्याला एका मजल्यावर साधारण 15 रांगा होतील. एका रांगेत 40-42 लोक तरी असतील, कमीत कमी राहतील. असे 15 एक रांगांमधनं फिरत फिरत तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्यावर द्या, दुसऱ्यावरनं पहिल्यावर या, पहिल्यावरनं तळमजल्याला या, आणि मग तो झुलता पूल त्याच्यावरनं मंदिरात या. अशी एवढी मोठी त्या रविवारी रांग असते. 4-4 तास लागलेले आहेत त्या रांगेत उभं राहून आम्हाला सुद्धा रविवारी दर्शन घ्यायला. तर तेव्हा जेव्हा हे सगळं असं झालं ना, की तेव्हा बाळूमामांच्या बाबतीत कसं झालं, की त्यांना ते खरं कोण आहेत हे कोणालाच कळलं नाही सुरुवातीला खरं तर. ह्या सगळ्यांना बाळूमामा खूप साधे राहायचे. बाळूमामा फक्त द्वादशीला अंघोळ करायचे. एकादशी इतकी त्यांची कडक होती, की एक खारीक आणि कपभर दूध प्यायचे. पण द्वादशीलाच फक्त अंघोळ करून सुद्धा त्यांच्या अंगाला सुगंध असायचा. त्यांचे कपडे झळझळीत, स्वच्छ, चांगले असायचे आणि असे दिसायचे, की कुणाला कळायचंच नाही, की कसे काय बाळूमामा असे असतात. म्हणजे कुणाला ते कळायचंच नाही. फक्त द्वादशीला ते स्नान करायचे. पण कसं आहे, कारण त्यांचं फिरतं जीवन हो, प्रत्येक ठिकाणी कुठे त्यांना काही पाणी मिळायला किंवा हे करायला. जंगलात न जमिनीवर झोपायचं, मातीत झोपायचं, माळावर राहायचं. जे उघडं माळरान, ज्याच्यावरती कुणाची सत्ता नाही, असं जे माळरान साधारण गावामध्ये असतं, तिथे यांचे तळ पडतात धनगरांचे मेंढ्यांना घेऊन. पुन्हा त्या मेंढ्या सगळ्या बरोबर. मुक्या प्राण्यावर अत्यंत जीव होता, आणि बाळूमामा अजूनही मुक्या प्राण्यावर ज्याचा जीव आणि जो मुक्या प्राण्याची काळजी घेतो त्याच्यावरती खूप खूप कृपा करतात. हे सगळ्यांचे लोकांचे अनुभव आहेत. आणि कसं आहे, बाळूमामांचं लग्न खरं झालं खरं. लग्न हे त्यांच्या मनाविरुद्धच झालं.
पण त्याच्या आधी पण लहानपणी त्यांना एका ज्या गावातल्या शेटजींकडे ठेवलं कामासाठी, सालगडी म्हणून. सालगडी ही पद्धत फार पूर्वी होती, की वर्षासाठी त्याला गडी म्हणून ठेवायचं. बाळूमामा म्हणाले, मला नका पाठवू कोणाकडे. ऐकलं नाही त्यांनी, आई वडिलांनी. हा सुधारेल, काही काम लावलं ह्याला तर हा करतो काय, दिवसभर नुसता गावभर फिरत असतो, म्हणून त्यानं कामाला लावलं. तिथे ते काम करत असताना त्यांना ती एक थाळी दिली होती जेवायला. अर्थात ते जैन सावकार देताना पण थाळी अशी दिली की तिला भोग पडलेलं होतं. बाळूमामाने ती थाळी घेतली. असायची, बाळूमामा गोठ्यात झोपायचे. बाळूमामा गोठ्यात झोपायला लागल्यापासून त्यांची जी गाय दूध सुद्धा देत नव्हती ती सुद्धा दूध द्यायला लागली आणि भरपूर दूध मिळायला लागलं. त्यांचा उत्कर्ष झाला खरा तर. आणि मग त्याच्यानंतर एक दिवस त्यांच्या आईला, त्या शेटजींच्या, बाळूमामा झोपलेले होते आणि ती ताटली घासून ठेवली होती त्यांनी उशाशी. त्याच्यात त्यांना त्यांचं जैन हे जे तीर्थंकर त्यांचं दर्शन झालं. त्या म्हणाल्या, अरे बापरे, ही थाळी एवढी महत्वाची. त्याने उचलली आणि घेतली. तर ते बाळूमामांना पसंत नाही पडलं. म्हणाले, माझी थाळी मला दिली आहे ना, मी नाही दुसऱ्या थाळीत जेवणार, तुला दुसरी चांगली देतो. नाही, नाही म्हणाले, माझी थाळीच मला दे. ते म्हणाले, नाही देणार. तर मग म्हणाले, देणार नाही तर मग मी चाललो. आणि बाळूमामाने गेले, पण म्हणाले की तू तेव्हा ते शाप देऊन गेले, खरं तर त्यांना बोलून गेले. कारण त्यांनी तसा बऱ्याच त्यांच्या आईकडनं त्यांना दिला गेला होता. पण ते सालगडी म्हणून होते म्हणून सेवा दिली, कुठल्या जन्माची पुण्याई होती. आणि शेठजींनी पण खूप चुका केल्या त्यांच्या आयुष्यात. त्यांनीही ओळखलं नाही बाळूमामा कोण आहेत ते. बाळूमामांना फसवण्याचा पण प्रयत्न केला. पण त्यांच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर सगळी चक्र फिरली आणि त्यांची सूनबाई मात्र त्यांची निस्सीम भक्त होती आणि तिच्यामुळे थोडस ते कुटुंब तरलं. म्हणजे त्याच्यानंतर आई वडिलांनी घरात आणून हा लग्नाचा घाट घेतला. आणि लग्नाचा घाट घातला तर कुठे घातला, तर त्यांची बहीण सख्खी जी दिलेली होती त्याच गावातल्या एका घरामध्ये दिलेली होती. तर तिथे असं झालं, भाचीशी लग्न करायचा योग आणला. मामा भाचीचं लग्न करायची पद्धत कर्नाटकामध्ये पण आहे. हा रिवाज आहे तिकडे. भाची बरोबर लग्न ठरवलं. ते म्हणाले, माझ्यासारख्यांची लग्न यशस्वी होत नाही, तुम्ही हा घाट घालू नका. आणि पण तुम्हाला सांगते की त्या लग्नाच्या वेळेला जेव्हा त्यांच्या सासऱ्याने म्हणजे पुढाकार घेतला, तेव्हा त्याने सांगितलं, हे बघ बाबा, तू पुढाकार घेतोयस माझ्या लग्नात, माझ्या मनाविरुद्ध तू हे सगळं जोडून आणतोयस. पण तुला सांगतो, जर माझं असं खरंच तू लग्न करशील तर खरकट पाण्यामध्ये तोंड बुडून मरशील आणि तुझं मड माझ्या लग्नाच्या मांडवातनच जाईल, असं रागाने बोलून गेले. तेव्हा तो रागाने बोलला, काहीही बोलतो असं म्हणून सगळ्यांनी सोडून दिलं. लग्न आज झालं बाळूमामांचं. लग्न झाल्यानंतर खरोखरच मांडव काढलेलाच नव्हता. आणि तिसऱ्या दिवशी अशी घटना झाली की त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या सासऱ्यांच्या, त्यांना जे अस्वस्थ वाटायला लागलं. म्हणाले, आपला मृत्यू जवळ आला. आणि त्यांनी ओळखलं, बाळूमामांकडनं वचन घेतलं की माझी मुलगी तुला दिली आहे आणि माझ्या कुटुंबाला तू सांभाळशील याचं मला वचन दे. बाळूमामांना दया आली त्यांची, कारण बाळूमामांना माहिती होतं आता याचा मृत्यू आलेला आहे जवळ म्हणून. आणि बाळूमामांनी त्यांना दया येऊन त्यावेळी वचन दिलं. आणि ते खरोखरच रक्ताची उलटी होऊन जे खरकट भांड्याचं पाण्याचं भांड जे होतं त्याच्यामध्ये त्यांचं डोकं असं बुडलं, पडले ते. आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि तसंच घडलं. त्याच्यानंतर बाळूमामाने एक मोठी लीला सुरू केली. म्हणजे त्यानंतरच्या 2 आठवड्यांमध्ये बाळूमामा असं करायचे की समाधी अवस्थेतच जायचे. समाधी अवस्थेत जायचं म्हणजे सगळे येऊन बघायचे, श्वास नाही, काही नाही. बराच वेळ झाला, श्वासच नाहीये चालू. खरंच गेला की काय हा? असंच सगळ्यांना वाटून तिरडीवर ठेवायची वेळ यायची, सगळी तयारी करायची, इथे रडारड सुरू व्हायची. आणि तिरडीवर ठेवल्यावरती तिरडी उचलली की बाळूमामा उठायचे. असं त्यांनी 3-4 वेळा केलं त्या 2-3 आठवड्यामध्ये. मग मात्र त्यांनीच हा खेळ स्वतःच थांबवला. त्याच्यानंतर मात्र वडील जरा त्यांचे फार हे होते. ते निष्काम कर्मयोगी होते, सत्शील माणूस माणूस. पण त्यांना हे अजून काही पचनी पडत नव्हतं. त्याच्यामुळे ते म्हणाले, हा काही ऐकत नाही आपलं. तर त्यांना म्हणाले, आता तू तू सासूरवाडीची जबाबदारी घेतली, तू सासूरवाडीलाच जाऊन राहा आणि त्यांची काही मेंढरं आहेत ती सांभाळ. तेव्हा बाळूमामा म्हणाले की मला लोकांच्या घरी नका पाठवू. तर तरी सुद्धा वडिलांनी त्यांना विनवणी केली, तरी वडिलांनी ऐकलं नाही.
आणि तर म्हणाले, अहो अहो, या बाळू धनगराचं घर राजवाड्यासारखं होणार आहे पुढे आणि सगळं जग बघायला येईल इथे. तरी सुद्धा वडिलांना वाटलं की हे काय असेच बोलतात, त्यांना ऐकलं नाही आणि वडिलांनी त्यांना जबरदस्ती पाठवलं. त्यावेळी अर्थात बाळूमामाने जो शाप दिला तो खराच खरा ठरला. बाळूमामा त्याच्यानंतर म्हणजे ते घर सोडल्यानंतर परत त्या घरात बाळूमामा गेले नाही. आजही त्या घराला कुलूपच पडलं कित्येक वर्ष आणि आता त्या लोकांनी ते विकलं, असंच काय काय सांगितलं जातं. मी अजून अक्कोळात कधी गेले नाही. पण ते घर शेवटी बंदच झालं. तर कसं झालं, की बाळूमामांचं खरंच बाळूमामांनी असं भाकीत करून ठेवलंय, की या कलियुगात झाडं जेव्हा उभ्याने पेटतील, तेव्हा समजा की मी नाहीये. नाहीतर सगळे देव बोंबलत जातील म्हणे, असं म्हटलंय हां बाळूमामांनी. सगळे देव बोंबलत जातील, पण हा पांडुरंगाला सोडू नका. तो आणि मी समाधी इथे राहील. बसवेश्वर घोड्यावरनं येईल आणि माझ्या याला सोन्याच्या पायऱ्या चढतील. हे बाळूमामांचं भाकीत आहे सांगितलेलं आणि ते स्वतः असताना त्यांनी सांगितलं होतं. ह्या अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. बाळूमामांचं लग्न झालेलं आहे. 9 वर्षांनी म्हणजे तरुण आहेत बाळूमामा. जसं हे बघा जेव्हा मनुष्य धर्म जेव्हा धारण केला जातो देह, तेव्हा सगळ्याच गोष्टी येतात. त्यावेळी म्हणजे ते राधानगरी जे आता तालुका आहे, भोगावती फॅक्टरी जी आहे जिथे आता आहे, त्या जंगलामध्ये बाळूमामा होते आणि एकटे होते. आता कसं आहे, तिथली त्याची तिथे एक फार घटना अशी घडली, की राधानगरी जवळी बकरी राखत होते रानात काय कारणे मामा एकटे वनात गुरे राखण्या त्या समयाला येती तरुण चंचला विभ्रमे करीती शृंगार चाळा. मामा एकटे होते वनामध्ये मेंढ्या आणि गुरांबरोबर. तेजस्वी चेहरा भरदार शरीरा पाहून रूप लोभस नुरे भान मुली विकारावश अंतरज्ञाने त्या मामानी रिंगण आखून क्षणात भूतांचा संचार केला बेत नाचती बेफाम वागती बेताल झिंजा धरून एकमेका शुद्धीत आणले देवोनी धाका उन्मत्त मुलींना केले शासन परस्त्री माते समान मामांचे ख्यात हो विशुद्ध आचरण. अत्यंत तरुण वयात मामा होते. फार सुंदर मामांची शरीरयष्टी होती. 6 फूट उंची होती. मामा दिसायलाही निमगोरा वर्ण होता, पण तेजस्वी अर्थात भेदक डोळे बाळूमामांचे आणि त्या जे त्यांनी प्रत्येक वेळी बरोबरच्या त्या सगळ्या ह्यांना आचरण कसं नीतिमय असावं हे स्वतःच्या वागण्यातनं दाखवून दिलं. एकदा अशाच एका अत्यंत सुंदर चांभाराच्या सून बसलेली आहे बाहेर आणि ती अगदी मग्न आहे. सुंदर देखणी गोरी पान अशी त्याची ती सून चांभाराची. ती चपला विणण्यामध्ये व्यस्त आहे आणि सगळेजण रस्त्यावरनं चाललेले आहेत मार्गाने मेंढ्या घेऊन. सगळ्यांचं लक्ष गेलं तसं बाळूमामांचं लक्ष गेलं. तिची ती तन्मयता त्यांना खूप आवडली. पण एका क्षणाचा जो हे झाला तर त्या 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 जी काही क्षण मनोसंग झाला म्हणायचा, तर त्या ह्याने बाळूमामांनी काय केलं, सांगितलं गावात एकाची घोडागाडी होती. जा म्हणाले त्याच्याकडे घोड्याचा चाबूक आहे तो घेऊन या. घेऊन मागवला. कोणाला कळलं नाही बाळूमामा असे का म्हणतात. एकच क्षण त्यांनी बाळूमामांनी पाहिलं होतं तिच्याकडे आणि मग बाळूमामांनी पुढे गेले होते सगळे मेंढ्या घेऊन. रिंगण आखलं आणि स्वतःचे उतरवलं शर्ट आणि सगळं आणि स्वतःला त्यांनी त्या रिंगण आखून म्हणाले बाळूमामांच्या पुढे जायची कोणाची हिंमत नव्हती. बाळूमामांशी समोर बोलायची कुणाची हिंमत नव्हती आणि त्यांनी चाबकाचे फटके स्वतःला मारून घेतले, की एका क्षणाचाही मनोसंग कसा कसा वाईट आणि कसं असलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःच्या आचरणातून आपल्या बरोबरच्या लोकांना ते नेहमी सांगत गेले. बायको आणि मेहुणी तळावर असायची सुरुवातीला जेव्हा लग्न झालं आणि बायको बरोबर त्यांचा 9 वर्षांचा संसार झाला खरा. आणि बायको आणि जी मेहुणी होती तिला मोह व्हायला लागला, की लोणी जे आहे ते साठवायचं
आणि ते विकून त्याचे पैसे करायचे. म्हणून काय करायच्या, ते दूध जे होतं म्हणजे घरच्या माणसांसाठी जसे मामा होते तसेच त्यांच्या बरोबरच्या गडी माणसं किंवा त्यांच्याकडे येणारे जे भक्त मंडळी आपली आपली दुःख घेऊन ज्यांना ज्यांना कळायला लागलं की हे दुःख दूर करतात, कोणत्याही प्रकारचं दुःख असू दे, भूत काढण्याचं असू दे, कुणाला काय कसली बाधा आहे, काही असू दे, मुलं होत नाहीत काही, ते सगळे तिथे यायला लागले तळावरती. आणि ही इतकी माणसं यायला लागल्यावरती आणि बराच दूध पण बरंच असायचं. तेव्हा ह्या काय करायच्या दोघी जणी की बाळूमामांना व्यवस्थित दूध द्यायच्या, पण गड्यांना मात्र दूध देताना थोडीशी काटकसर करायच्या, कमी द्यायच्या, जे त्या मेंढ्यांना सांभाळायचे बाळूमामांबरोबर. बाळूमामांच्या हे लक्षात आलं आणि बाळूमामाने एक दिवस सांगितलं मेव्हणीला, उद्या भरपूर दूध काढा हा. त्यांना काही कळलं नाही आणि बाळूमामाने इथे ताकाच्या डेऱ्याला सांगितलं, त्याला आज्ञा केली, म्हणाले उद्यापासून तुझ्यातून लोणी निघालं तर माझ्या पायात काय आहे बघून ठेव म्हणले. आणि तुम्हाला सांगते की अक्षरशः पुढे 4 दिवस ती जी बायको आणि मेव्हणी 4 तास हे करतात तरी लोणी काही आलं नाही. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी हे सगळं बाळांना कळलंय. म्हणून जाऊन त्यांची क्षमा मागितली आणि पुन्हा असं करणार नाही सांगितलं. तेव्हा मग त्यांनी बाळूमामांनी डेऱ्याजवळ येऊन सांगितलं, "बा रे बेनाप्पा" म्हणजे तेव्हा त्या कर्नाटकी भाषेमध्ये ते म्हणाले, "लोण्या ये रे बाबा." असं म्हटल्यावर 4 दिवसांचे 4 गोळे वर आले. तेव्हा त्या कुठे शहाण्या झाल्या. म्हणजे कसं आहे, की ह्या गोष्टींसाठी खोटेपणा, चोरटेपणा, लबाड बाळूमामांना कधीच आवडले नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा त्यांची पत्नी जेव्हा संतान संभवा म्हणजे गरोदर होती, त्यावेळी त्यांनी तिला सांगितलं होतं, की "तू माझ्या आज्ञेत राहशील, तर तुझ्याबरोबर माझा संसार होईल." आज्ञाभंग त्यांना अजिबात चालायचा नाही. आणि त्याचे अनेक हे तुम्हाला भोगावं लागतं हे मात्र खरं आहे. मी माझा अनुभव तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन. आणि काय झालं त्यांना काही एवढं पटलं नाही. केलं नाही त्यांनी काही. लक्ष दिलं नाही. आणि त्यांच्या गावामध्ये बाळूमामांचं जे हे लोकं कसं आहे ह्यांचा संसार पाठीवरचा संसार ना. हे काय त्यांच्या गावातच असायचे, घरात कधी राहिला नाही देव माझा. तो ते असे फिरत असायचे मेंढरांबरोबर ह्या गावातून त्या गावात. पावसाचे दिवस झाले की कर्नाटकात जायचं, तिकडे कमी पाऊस म्हणून. असेच एक ठिकाणी होते आणि त्यांना त्यांच्या गावातली महादेव शिवरात्रीची यात्रा होती म्हणून त्यांच्या बायकोने असा सत्यभामा मातेने असा विचार केला, की नाही मी जाणारच. 7वा महिना होता म्हणाली मी यात्रेला जाऊन येते. बाळूमामांनी सांगितलं जाऊ नको तरी ती निघाली. पण बाळूमामांनी तिला नागरूपात समोर येऊन अडवलं. तिला काही कळलं नाही ते. ती आली परत घाबरून परत आली. म्हणाले आजची रात्र सांभाळा. तेव्हा बाळूमामांची सासू म्हणजे बहीण पण होती तळावर, बायको होती. मामांनी रिंगण आखलं आणि सांगितलं, "या रिंगणाच्या बाहेर रात्री बाहेर पडायचं नाही." म्हणजे काय लघुशंकेला जायचं झालं, काही झालं तरी खड्डा खणा तिथेच पण रिंगणाच्या बाहेर नाही यायचं. पण यांच्याविषयी एवढी कल्पनाच नाही हो कुणाला. आणि त्या सत्यवाला काहीतरी निमित्तानं बाहेर पडावंसं वाटलं रिंगणाच्या. आईनेच अडवलं तिला. "अगं तो म्हणालाय तर नको जाऊस. त्या काही नाही चल तू." असं म्हणून त्या बाहेर आल्या आणि त्यांचा गर्भपात झाला. बाळूमामा 3 दिवस कुणाशी काहीच बोलले नाही आणि म्हणाले, "बाळूमामाचा वंश सोपी गोष्ट होती काय? तू माझं ऐकलं नाहीस. आजपासून तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा." आणि मग त्यांनी आपल्या बायकोला आणि सासूला पाठवूनच दिलं घरी. त्याच्यानंतर बाळूमामा कधीही अक्कोळ गावात गेले नाहीत. कारण त्यांची सासूरवाडी ही त्याच गावातच होती अर्थात. घराची तर ते पायरी कधी चढलीच नाही नंतर. तर त्याच्यामुळे काय झालं मग त्यांचं मेंढ्या आणि हा जनसंपर्क जे काही लोकं सगळे यायचे हेच त्यांचं आयुष्य सगळं पुढे बनलं. झालं म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत ते तसेच राहिले. त्याच ज्या कार्यासाठी आले होते ते कार्यच त्यांनी पुढे नेलं. कसं आहे आपल्याला पटत नाही विज्ञान युगामध्ये, पण काही गोष्टी दिसत नाहीत म्हणून त्या अस्तित्वात नाहीत असं नाही म्हणता येत ना. तशा पद्धतीचं झालं की 1930 सालातली गोष्ट आहे की हुन्नरगी गावचे काही धनगर. पूर्वी कसं होतं की आता एका धनगराकडे समजा 100 मेंढ्या आहेत. तर तेव्हा एकच धनगर असं नाही, त्याला इतर पण त्याचे धनगर मित्र इतर गावातले येऊन मिळायचे आणि सगळे एकत्र असे जायचे. कारण जसा वारा, पाऊस, पाणी त्या कारण मेंढ्यांना पाऊस सहन होत नाही. तर त्या सगळ्या ह्याच्याप्रमाणे बाळूमामांच्या कळपाबरोबर काही हुन्नरगी गावातले धनगर सुद्धा होते त्यांच्या मेंढ्यांना घेऊन. एक दिवस बाळूमामा आले संध्याकाळी सगळी मेंढरं परत आली.
त्या मेंढरं परत आल्यानंतर बाळूमामांनी सांगितलं मोठं रिंगण आखलं आणि त्या रिंगणामध्ये त्या मेंढरांना ठेवलं. त्या सगळ्या मेंढपाळांना त्यांनाही सांगितलं तुम्ही सगळ्यांनी ह्या रिंगणाच्या आत राहायचं. आज रात्री कोणीही रिंगणाच्या बाहेर पडायचं नाही. कोणाला काय जायचंय लघुशंकेला ह्याला बाहेर खड्डा खणा आणि तिथेच राहा, पण रिंगणाच्या बाहेर नाही यायचं. आता बाळूमामांची काही वर्ष लोक होते बरोबर, सगळ्यांना बाळूमामांचं हे सगळं माहिती होतं, त्याच्यामुळे कोणी हिंमत केली नाही. रात्री मध्यरात्रीला बाळूमामा एखाद्या राक्षसिणीच्या अंगावर धावून जावं असे शिव्या घालत धावत गेले. म्हणाले, तिला शिव्या घातल्या आणि म्हणाले, काय ग म्हणे, आम्ही सगळे मेलो तर माझी ही मेंढरं कोण राखणार? तुझा सोहरा येऊन राखणार आहे का? म्हणे तुला जिकडे घालायचं तिकडे धुमाकूळ घाल, इकडे आम्हाला छळू नकोस, इथून जा, असे म्हणून त्यांनी त्या जी काही लोकांना काही कळलं नाही, बघतायत सगळे आतमध्ये रिंगणात, जागे झाले मध्यरात्रीच्या बाळूमामांच्या आरड्याओरड्याने आणि बघितलं तर बाळूमामा अशा पद्धतीने बोलतायत कुणाला तरी. आणि मग नंतर सकाळी काय वार्ता आली की शेजारी जे हुच्चीकट्टी गाव आहे कर्नाटकात, त्या गावातनं पहाटे अशी वार्ता आली, एक जण आला धावत बाळूमामांच्या तळावर सांगत की रात्री अकस्मात कुठल्या तरी अज्ञात रोगाने 12 माणसं पटापट मेली म्हणे आमच्या गावात. म्हणजे सकाळ झाली तेव्हा लोकांना 12 माणसं त्या गावातली गेली होती, म्हणजे मरी आईचा फेरा आलेला होता. ही मरी आई म्हणजे मरगूबाई, जिच्या आदमापुरामध्ये ते मरगूबाईचं देऊळ आहे. त्या मरगूबाईला पण बाळूमामांनी मात्र साकडं घालून ठेवले, कारण त्या मरगूबाईच्या देवळातच बाळूमामांनी म्हणजे शेवटी हे केलेलं आहे आणि ती समाधीची जागा आधीच दाखवून ठेवली होती. तिला सांगितलं माझी लेकरं बाळं इथे येतील तुझ्याकडे, तुला सांगून ठेवतो आत्ताच की त्यांचा चुकून तुला पाय लागला, काय तुझा अपमान झाला, काही झालं तर त्यांना क्षमा कर, त्यांना त्रास नाही द्यायचा तू. मला माहितीये तुझा फेरा हे झाला की तू चिडतेस आणि सगळ्या जगाचा नाश करत सुटतेस, पण तुझ्याकडे येणाऱ्या माझ्या बाळांना मात्र तू त्रास नाही द्यायचा, हे तुला हे घालून जातो म्हणून, साकडं घालून सांगून जातो म्हणून सांगितलं. आणि हे असं बाळूमामाने त्या मरगूबाईला सांगितलं. आज मरगूबाईचं देऊळ त्यांनी खूप चांगलं सजवलेलं आहे, छान केलेलं आहे आता ते. पूर्वी खूप छोटस होतं. म्हणजे बाळूमामांचं इतर आपण जे बघतो ना सगळे संत, त्यांच्या जीवनाचं त्या पद्धतीने विचार केला तर हे खूप वेगळंच आहे चरित्र. प्रत्येकाला ते वेगळा वेगळा उपाय सांगायचे. कोणी अपत्यासाठी आलं तर म्हणायचे की माझ्या बिराडातल्या कण्या खा. एक नववधू आली होती आणि तिला कण्या आवडायच्या नाहीत म्हणून ती नाही मी नाही खाणार, नाही मी नाही खाणार असं 4-5 वेळा म्हणाले आता कन्याच तुला म्हणाले. 5 कन्या झाल्या तिला. तसंच म्हणजे हे लोकांच्या नंतरचे अनुभव लोकांनी सांगितले. भंडारा घेऊन खा, गरम कप भर चहा आहे एका गुटक्यात पी, विडी ओढायला दिली तर ती ही विडी ओढ म्हणजे काम होईल. पुरणपोळी खायला घालायचे आणि पुरणपोळी खाऊन झाल्यावर म्हणायचे या पुरणपोळीत बघ तुझा मुलगा आहे हो लपला होता म्हणे, लपलाय. आणि असं ते करायचे. म्हणजे मी स्वतः जे गेले होते बकरी तळावर, कपिलेश्वर म्हणून गाव आहे तिकडे बघ मामांचा बकरीचा तळ. काय आहे, मामांच्या बकरीच्या कानामध्ये जेव्हा आपण तळावर जातो त्यावेळेला बकरीच्या कानात आपलं दुःख किंवा आपल्याला काय हवंय ते सांगायचं असतं, ती पद्धत आहे मामांचा आणि हे खूप जागृत आहे. आता काही लोकांना मी असंही पाहिलेलं आहे, मी स्वतः सुद्धा मामांच्या बकरीच्या गळ्यामध्ये हे बांधलीये ओटी, पण नंतर मलाच वाटायला लागलं की तिला किती बिचारीला ओझं त्या जीवाला. तिच्या गळ्यात आपण त्या कपड्यामध्ये ओटी बांधायची, पण तिच्या पायाला लावावी. मला तर असं वाटतं तिच्या गळ्यात बांधू नये, तिला त्रास देऊ नये, पण तिच्या कानात सांगावं. जे बाळूमामांना आपण जसं सांगू तसं तिच्या कानात सांगावं. एखादी अडचण आहे, होतच नाहीये खूप दिवस दूर, तर तळावर जावं आणि त्या बकरीच्या कानात सांगावं की बाई ग मला काहीतरी प्रचिती दे, माझे पूर्ण दूर कर. आणि खरोखर त्याचा अनुभव येतो. कसं आहे, जी कपिलेश्वरला आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे जो तळ पडला होता आणि तिथे एक भंडाराची दुसऱ्या दिवशी भंडारा होता, आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो, तर तिथे ज्यांच्या जमिनीत हे चाललं होतं ना सगळं, ते मला भेटले मालक. त्यांनी मला सांगितलं की बाळूमामांनी आधी माझ्या आजोबांकडे ही जमीन मागितली होती त्यांच्या समाधीसाठी, पण माझ्या आजोबांनी दिली नाही. पण आणि तेव्हा त्या जमिनीवर फक्त दगडगोटे होते. म्हणजे आम्ही जेव्हा गेलो होतो म्हणाले ही जमीन अशी नापीक झाली बघा, ह्या जमिनीचा काहीही आता उपयोग नाही. म्हणून आम्ही ज्या वेळेला वर्षभरामध्ये आमच्या गावात जेव्हा येतो तेव्हा हे इथेच आम्ही उत्सव करतो.
म्हणे बाळूमामाने दिलेल्या वस्तू काही आमच्याकडे आहेत. त्या दिवशी संध्याकाळ झाली होती, आम्ही तिकडे पोहोचलो तेव्हा. त्या लोकांनी आग्रह करून आम्हाला ठेवूनच घेतलं तिकडे, म्हणाले उद्या जा. पण नेमकं असं झालं की त्यांची भंडाऱ्याची एवढी गडबड की आम्हाला तिथे झोप घेणंही अशक्य होतं. मग त्या लोकांनीच सांगितलं, "नको, तुम्ही आदमापुरात इथून आम्ही तुम्हाला देतो हे करून सोय तिकडे फोन करून हॉटेलला." आणि आम्हाला पाठवून दिलं आदमापुरात, कारण तिथे झोपणं आम्हाला अशक्य होतं. प्रवास करून आलो होतो. पण सकाळी राहिलो असतो तर त्यांच्याकडे गेलो असतो बघायला. पण म्हणजे हे असं ती जागा त्याने दिली नाही. आज जी जागा जिथे बाळूमामांचं आदमापूरचं मंदिर आहे ना, ती ज्या इनामदार सावकारांनी दिली, त्यांना सुद्धा एकुलता एक मुलगा होता त्यांचा. आणि तो त्याला बरं नाही म्हणून ते गेले होते बाळूमामांकडे. तर बाळूमामा म्हणाले, "हे" बाळूमामा विडी ओढत होते. म्हणाले, "ही विडी ओढ, घे." आणि विडी ओढायला घेतली आणि त्यांना ठसका लागला. बाळूमामाने अशा टिचक्या वाजवल्या. म्हणाले, "जा आता घरी जा, घरी जा." असं केलं. आणि ते घरी आले तर थोड्या एका 1-2 दिवसातच त्यांचा मुलगा गेला. एकुलता एक मुलगा. म्हणजे तो ठसका लागला. इथेच बाळूमामांनी आणून दिलं लक्षात, की हे काही राहणार नाहीये तुझ्याकडे. 4-5 वर्ष तरी सुद्धा शंकरराव भोसले राहिले इनामदार अ, बाळूमामांच्या सेवेमध्ये. पण त्या सेवेमध्ये असताना बाळूमामा त्यांना एकदा म्हणाले, "मी जेव्हा तुझ्या दारात येईन ना, तेव्हा मला हात धरून आतमध्ये नेशील का?" तर म्हणाले, "हो, नेईन." आणि बाळूमामा खरंच त्यांच्या दारात आले आणि हाक मारली त्यांना. बायकोने ऐकली त्यांच्या बाळूमामांची हाक. म्हणाली, "ते इनामदार हे करत होते, स्नान करत होते." म्हणाली, "अहो, बाळूमामा हाक मारतायत, आलेत." ते अर्धी अंघोळ तशीच सोडून ते धावतच ओल्या अंगाने अंगणात आले आणि बाळूमामांना घरात घेऊन गेले. असंच पाठोपाठ दुसऱ्या वेळेला झाल्यावर त्यांना वाटलं बाळूमामा येतील घरात. विसरून गेले. बाळूमामांनी काय सांगितलं होतं? बाळूमामांची आज्ञा ही शब्दशः ऐकायला पाहिजे. बाळूमामांनी सांगितलं होतं, की तुम्ही या इथे मला हात धरून घरात न्या, असं बोलले होते. ते नेमके ते शब्द त्यावेळेला त्यांना विस्मरण झालं त्याचं. त्याच्यामुळे त्यांनी गृहीत धरलं आणि बाळूमामा येतील घरात असं वाटलं त्यांना. आणि ते आतमध्ये बायकोला सांगायला गेले. तेवढ्यात बाळूमामा पुढे निघून गेले. आणि मागच्या गल्लीमध्ये बाळूमामा झाडाखाली एका बसले होते. मग हे त्यांना ते लक्षात आलं, अरे चूक झाली आपली. आपण त्यांना घेऊन आत घरात यायला पाहिजे होतं. मग ते धावतच गेले तिथे. मागे शोधलं बाळूमामांना. गेले तिथे. म्हणाले, "ये बस बाजूला." म्हणाले, "काय काळजी करू नकोस. या रस्त्याच्या आणि झाडाच्या साक्षीनं तुला सांगतो, तुला पुढल्या वर्षी मुलगा नाही झाला तर बाळू धनगर नाव लावणार हे नाही सांगणार मी," म्हणे. आणि खरंच त्यांना मुलगा झाला. आज ते ना त्यांचा वाडा ना बाळूमामांचा वाडा किंवा सरकारांचा वाडा म्हटलं जातं. तिथे आदमापुरामध्ये आहे. पहिल्या मजल्यावरती बाळूमामांच्या सगळ्या वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत. आज वाडा स्वरूप आहे. ते वाडा स्वरूप सांभाळणं त्यांना कठीण जाते. त्यांच्याच लोकांनी म्हणाले, "कठीण जाते आम्हाला मेंटेनन्सला." पण बाळूमामांचं सगळं ती जी तेव्हा जसा होता आणि तिथे बाळूमामांचा ओरिजिनल फोटो आहे त्यांच्या घरामध्ये. कसं आहे, काही लोकांना ते असं म्हणायचं, तर काही लोकांना स्पष्ट सांगायचं, "या जन्मात माझ्याकडे मुलं-बाळं मागू नकोस. तू म्हणशील, की मी बाळूमामाची सेवा करतोय, म्हणून मला मुलं झाली नाही, एवढी सेवा केली तरी आता जर बोलत जाणार असशील, तर मला तुझ्या सेवेची काही गरज नाही." हरिभाऊ गोसावी म्हणून एक वेदांत वेदशास्त्र पंडित होते आणि संस्कृतचे मोठे महापंडित. तर ते एकदा बाळूमामांकडे गेले होते. त्यांना बाळूमामांविषयी कळलं होतं, पण ना ते अर्थात त्यांच्या सगळ्या गोष्टी होत्या, ज्या त्यांच्या मान्यता होत्या त्यांच्या स्वतःच्या, त्या ह्याच्याप्रमाणे ते बाळूमामांचा प्रसाद घ्यायला त्यांचं मन धजत नव्हतं. मनात त्यांच्या विचार चालले होते, की कसं काय बसणार बुवा इथे आणि हे करणार. आणि बाळूमामा कडे ते प्रसाद घ्यायला तेव्हा तयार नाही. तर बाळूमामांनी त्यांना बोलावलं, म्हणाले, "ये रे हरी काका, बसूया चल इथे गप्पा." आणि त्यांनी तंबूत नेलं आणि बोलत होते आणि दोघं जण सांकेतिक भाषेत बोलत होते. हरिभाऊंना कळलं, की हरिकाकांना, की हे काही प्रकरण साधं नाहीये. धनगर बाळूमामा, बाळू धनगर ही काही साधी व्यक्ती नाही. आणि त्यांनी भगवद्गीतेतल्या 3 श्लोक त्यांना सांगितले बाळूमामांनी, अर्थ अर्थ सांगितला समजावून. तेव्हा त्यांनी पायावर डोकं ठेवलं त्यांच्या, नमस्कार केला. आणि म्हणाले, की "देवा, मी तुझ्याकडे जेवतो, प्रसाद घेतो. पण मग एका अटीवर." "काय?" तर म्हणे, तुझ्या 5 ह्या म्हणे मला हे दे, उष्टावळी पत्रावळ्या उचलायची परवानगी दे." तर बाळूमामांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, "अरे 5च कशाला? सगळ्या पंक्तीच्या जरी पत्रावळी उचलल्यास तरी माझ्यावर तुझे काही उपकार होणार नाहीत." अशा स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं. तेही बसले. त्यांनी ते घेतलं आणि त्याच्यानंतर ते बऱ्याच वेळा यायचे. कसं आहे, अरुण सरनाईक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी ती एक गोष्ट सांगते तुम्हाला, की अरुण सरनाईक आपल्याकडे मराठी चित्रपटाचे आपले नायक. तर त्यांचे वडील शंकरराव नायक हे फार मोठे गायक होते.
चांगले गायक होते. त्यांना एक दिवस कोणीतरी सांगून बाळूमामांकडे त्यांना आणलं होतं आणि त्यांनी कार्यक्रम केला, भजन केलं. बाळूमामा पण म्हणाले, "चांगलं गातो." सगळं झालं आणि सगळ्यात शेवटी बाबा यांना काय द्यायचं? तर बाळूमामांनी त्यांची परीक्षा घेतली अशी, की एका ताटामध्ये 1 नारळ आणि भंडाऱ्याची पोळी आणि दुसऱ्या ताटामध्ये ₹1001 ठेवले होते. 2 ताटं त्यांच्या समोर आली. शंकरराव नाईकांना प्रश्न पडला. थोडे संभ्रमात पडले ते, काही बोलले नाही, गप्पच राहिले. बाळूमामा म्हणाले, "काय रे गप्प का?" तर काहीच बोलले नाहीत. पण त्यांच्या काय मनाने त्यावेळेला कौल दिला आणि त्यांनी ते नारळ आणि भंडाऱ्याची पोळी असलेल्या ताटाला हात लावून ते स्वीकारलं. म्हणाले, "देवाने तुला काहीतरी अक्कल दिली आहे म्हणायची." असं पण बोलले बाळूमामा तेव्हा त्यांना. 4-5 वर्ष येत जा आणि हा जो नारळ आहे तो देव्हाऱ्यात पूजेला ठेव. दरवर्षी सेवेला येत जा. दुसऱ्या पुढच्या वर्षी नारळ बदलून घेऊन जात जा. असं 4-5 वर्ष गेले. आणि 6व्या वर्षी जेव्हा बाळूमामांचे सेवेकरी त्यांना बोलवायला गेले कोल्हापुरात, सांगायला गेले, की अ, असं-असं आता यात्रा आहे, तुम्हाला बोलावलंय. तेव्हा त्यांनी खोटं सांगितलं त्यांना, की "मला ना जरा बरं नाहीये. माझ्या पोटात सारखी कळ येते. मी काही येणार नाही." 6व्या वर्षी त्यांनी. बरं त्यामधल्या काळामध्ये त्यांना ना फार मोठी म्हणजे आकाशवाणीने 1,00,000चं इनाम दिलं. दिल्लीमध्ये स्पर्धा झाली त्याच्यात त्यांना पारितोषिक मिळालं. मुंबईहून त्यांना कार्यक्रम यायचे. पैशांचा पाऊस पडत होता त्यांच्यावर. या मधल्या 4-5 वर्षांमध्ये. 6व्या वर्षी त्यांनी बाळूमामांना असा निरोप दिला. बाळूमामा हे सेवेकरी नाराज होऊन परत आले. बाळूमामांना सांगितलं ते काय बोलले ते. बाळूमामा म्हणाले, "असं पोटात दुखतंय? बरं आता पोटातल्या कळीनच." एवढंच बोलले बाळूमामा. काहीच बोलले नाही पुढे. आणि त्या पोटातल्या कळीनं त्यांना इतका त्रास दिला त्या पोटातल्या दुखण्यानं, औषधोपचारामध्ये ते कंगाल झाले, इतके कंगाल झाले, कशानेही बरं वाटलं नाही आणि ज्यावेळेला ते गेले, त्यावेळेला त्यांचे अंत्यसंस्कार करायला गल्लीतल्या लोकांनी पैसे गोळा केले. म्हणजे त्यांच्या देहाचा अंत्यसंस्कार करण्याइतकेही कुटुंबाकडे पैसे नव्हते. बाळूमामा हे असं जाज्वल्य हे आहे. मी तुम्हाला मगाशी बोलताना म्हटलं, की माझा अनुभव सांगेन म्हणजे बाळूमामांनी मला एक हे दिलं होतं. घेतली एक सेवा त्यांनीच लिहिलं अर्थात. म्हणजे हालसिद्धनाथ आप्पा मला काहीच लिहिता येत नाही. काहीच काव्याचं हे नाही. पण हालसिद्धनाथांवरती लिही म्हणलंय. तर म्हटलं त्यांचं तर मला काहीच माहिती नाही चरित्र. काय लिहिणार मी? मला नाही काही लिहिता येणार. अष्टक लिहायचं. मला नाही माहिती. मी लक्ष नाही दिलं. दुर्लक्ष केलं. नंतर शेवटी मला पुन्हा निरोप मिळाला, की कशाला लिहिलं जात नाही. एका तासात लिहून होईल बस म्हणे. मलाही जरा वाईट खोड आपला अहंकार असतोच ना जोपासलेला म्हणून तर येतो जन्माला आपण. आणि मग नंतर मी म्हटलं, की "अच्छा, एका तासात होईल म्हणतात का? तुम्हीच लिहिता तर मग का लिहा एका तासात. माझी अपॉइंटमेंट आहे. मला 2 वाजता निघायचंय. गेलंच पाहिजे." आणि मी 1 वाजता बसले लिहायला आणि अक्षरशः म्हणजे मालिनी वृत्तामध्ये इतकं सुंदर लिहून घेतलं, की अक्षरगण वृत्तामध्ये ते लिहून घेतलं त्यांनी आणि ते अष्टक हालसिद्धनाथांवर लिहिलं गेलं. आणि 1 तास व्हायच्या आत पूर्ण झालं. असे ते हे करतात. त्यांना केल्यानंतर माझा अनुभव सांगते तुम्हाला, की आज्ञाभंग असा असतो, की मी ना मला सांगितलं होतं एक त्यांनी, की त्या आहेत जी करुणाष्टकं आज त्यांचीच इच्छेने आपण ते शेवटी म्हणायचंय आणि त्यांनीच ह्याचा समारोप करायचाय. तर ते करुणाष्टक म्हणत रोज त्याचं ते हे तीर्थ घेत जा. करुणाष्टक एकदाच म्हणायला सांगितलं होतं. काय 3 मिनिटं लागतात. पण मला असं वाटायचं, की मुळातच मनात काही एवढी भक्तीच निर्माण होत नाहीये. लिहिणारे तेच, पण तरी सुद्धा ते म्हणताना माझ्यात अजून काही भक्ती काय ते म्हणायचं मी उगाचच यंत्रवत. म्हणून मी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. मी तुला सांभाळीन म्हटलं होतं. पण आज मी तुमच्या समोर आहे ना, ते माझे सगळे रिपोर्ट जे ह्याचे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट, चुकीच्या रिपोर्ट घेऊन बसलेली आहे मी समोर तुमच्या. जे खरंच चांगले नाहीयेत. ज्याच्यासाठी मला काळजी घेतली पाहिजे. आणि मग मला कळलं, की अरे मला त्यांनी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि मी केलं नाही. आज ही जर केलं असतं, तर ह्या सगळ्यातनं आता त्यांनी मला काढलं असतं बाजूला. आज ज्योतिषी म्हणून मला कळतं, की मी कुठल्या ह्याच्यातनं चालले, माझं काय आता आहे. ते मला हे ज्योतिष आणि हे सगळं शिकण्याचं कारण असं झालं, शिकवण्याचं मला. मी शिकले नाही, त्यांनी शिकवलं. योग आणले आणि शिकण्याचं कारण, की इतक्या सगळ्या पद्धतीने आपण लहानपणी एक खेळ खेळायचो. प्रत्येक ठोकळा वेगळ्या-वेगळ्या आकाराचा असायचा आणि तो ज्या आकाराचा त्याच ठोकळ्या ह्याच्यात तो बसायचा. दुसऱ्या आकारात तो बसायचा नाही. ज्याचा अर्थ काय आपल्या सगळ्यांना असे वेगळे-वेगळे आकार दिलेले आहेत
आणि ते इतक्या वेगवेगळ्या शास्त्रांनी आपल्याला असं मस्त बांधून ठेवलेलं आहे आणि इतकं ॲक्युरेट कॅल्क्युलेशन आहे त्या ईश्वराचं, की त्याच्यात तसूभरही काहीच हे होत नाही. आणि त्या ह्याच्याप्रमाणे आपण न जाता आपल्याला वाटतं आपल्याला यश मिळालं, आपण हे केलं, आपण ते केलं, आपण काही नाही केलं. माझा बुधच जर माझ्या कर्मक्षेत्रामध्ये, कर्मस्थानामध्ये गुरुच्या मूल त्रिकोण धनु राशीमध्ये चांगल्या ह्याच्यात बसलेला आहे, नक्षत्रामध्ये चांगल्या योगात, तर मी अध्यात्मावरच बोलणार. मला तेच आवडणार, मी तेच करतेय. जो बुध माझ्याकडनं करवून घेतोय. आपलं काहीही नाहीये, यशही नाही आपलं आणि काहीही नाही. त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही मला सांगितलंत, बऱ्याच गोष्टी खूप मी ठरवलं होतं. मला मग तुम्ही सांगितल्यानंतर बाळूमामांचे पंचमहाभूत किंवा काय, या सगळ्या गोष्टी इतक्या आहेत ना, की तुम्ही मला 15 दिवस सांगितलं तरी ते संपणार नाही सांगून. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं, की आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं, की आपल्याला संत कळणं, तर कळण्याच्या जास्त मागे लागूच नये जास्त. जेवढं सांगितलंय ना, तेवढं तरी निदान सरळ डोळ्याला पट्टी बांधून त्याच पद्धतीने वागावं. नाहीतर त्याचे आपल्याला छान दणका मिळतो आणि लगेच पुन्हा ते आपल्याला त्या वाटेवर आणून सोडतात, की प्लीज म्हणजे आपण चुकतच असतो अर्थात. आणि म्हणून मी आता मला वाटतं 56 झालेले आहेत. तुम्हाला मी 55ला बंद करेन म्हटलं, पण माफ करा, नाही झालं. 3 मिनिटाचं मी त्यांचीच इच्छा आहे. ते करुणाष्टक म्हणते आणि मी थांबवते. चालेल? करू का? करुणाष्टक म्हणते. तुम्ही फक्त ऐका. हं. धनगर कुळदीपा ऐक देवा ही आरता, तुझ विण मज मामा कोण तुझ्या न त्राता. निसदिन तिन तापे तापलो साहवेना, परम अधम देही देह बुद्धी गळेना. षडरिपु कुळ माझे मृत्युलोकी समंधू, झडकरी झड घाली तोडियांचा विरोधू. विषय प्रणित सौख्ये सौख्य लाभेल काते, दिवस गणित बोटी साधू कैसे हिताते. विषय वमन होवो सावरी पापियासी, पुनरपि तजसी ना तू कृपालेश देसी. विकल हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, अगणित अपराधा घालिया आता तू पोटी. सकळ स्वजन माया शृंखला बद्ध काया, भजन स्मरण नाही जन्म गेला कि वाया. स्वजन जन धनाचा मोह गुंतून ठेवी, मन जल स्थिर होणे सांग साधेल केवी. व्यथित भ्रमित मार्गी चाललो रे मदाने, सकळ स्वजन माया सोडवू मी कशाने. स्वजन जन सखा भ्राता सगळे सोय रे जे, तुझ विण मजा आता सर्व संसार ओझे. नटखट नटसा तू दंड धरता यथार्था, विपद विपुल नेसी तू हरोनी समर्था. क्षण भरी धरी कोपा दंडिसी ना तरीही, जळधर कणाशा नेहमी चात काही. विरुद्ध धरत माथा दीन हाती धरावे, निमुट त्यजून ताता ब्रीत का डागळावे. जरी कुळाभिमाने चाललो रे प्रवाही, तुझ विण परिध्याऊ कोण कोण्या उपायी. स्वहित दुहित नेणो सोडविता न कोणी, दुरित दुरी हरोनी नेसितारून ज्ञानी. तनु मनु धनु माझे वोखटे वाऊ गेगा, सकळ भ्रम विरामी निश्चयो तो ढळेगा. विमल हृदय भावे कास तुझी धराया, परम दिन दयाळा निरसी मोह माया. जगत असत वाटे बोलवाचे म्हणोनी, सकळ त्यजून ध्यातो सकळ त्यजून ध्यातो प्रीत तुझी वरोनी. जीवलग जीव जाता जाळुनी प्रेत जाती, पुढील सफर मार्गी वासना वेध घेती. मनुज वपु तिथे का सोबती कोण काजे, परितरी परलोकी कोण येईल चोजे. विकट विकट मार्गी पहिल दृष्टी पडे रे, डुबवून जळी देती भोवरे घातकी रे. पतित शरण मी तो नाथ भक्ताभिमानी, तरुण मज भवाभी पैलने बातरोनी. सकळ विपद दुःखा निरसोनी समर्था, तळमळ निववीरे तू जनाहित करता. तव पदर धरोनी आड मार्गासी जाती, अलगद उचलोनी नेसी मार्गा परांती. पुढकुन सुख नाही कल्पना बाणविता, शुभद सुखद जेही दान ते तूच दाता. म्हणून तुझ लागी याचितो ही करुणा, अभय वरद दीना धैर्य देई वरुणा. भजन स्मरण योग
भोगे आत्मरूपी निवारा, सुफल सफळ जन्माचू कधी येर झारा, तुझसी शरण आलो हे दयाळा कृपाळा, नमवून शिर गातो मी करुणा घनाला. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार. धन्यवाद ताई, खूप सुंदर, खूपच छान. संपू नये असंच वाटत होतं, ऐकत राहावं, इतकी सुंदर तुम्ही, खूप इतकं सुंदर छान. सुंदर काव्य मध्ये मध्ये म्हणून तुम्हाला खूप बाळूमामांचं खूप छान. सांगून काही हेत नाही. तुम्ही खूप खूप आपण बीएमसीतल्या, आणि जेव्हा कोरोना यायचा, मी 21 मध्ये रिटायर झाले, जानेवारी 21 मध्ये. पण माझा अनुभव असा सांगते, कोरोना जेव्हा नवीनच आला तेव्हा मला सांगितलं की ऑफिसला जाऊ नको, जरा 2 दिवस थांब, गेलीस तर नरेंद्र पासून दूर राहा, आणि शनिवारी मात्र जाऊ नकोस. आणि गंमत अशी झाली की मी शनिवारी सुट्टी घेतली, आणि नरेंद्र, मला सुट्टीच्या दिवशी पण जावं लागतं, तुम्हाला माहिती आहे, असेसमेंट मला ना, मी गेलेच नाही. आणि असं लक्षात आलं की माझ्या ऑफिस मधल्या नरेंद्र नावाच्या पिऊनला कोरोना पहिला झाला, त्याला ऍडमिट अच्छा. केलं. हा, त्याचीच लागण इतरांना सगळ्यांना, आणि ऑफिस धुवून घेतलं गेलं. पण बापरे. बापरे. आपण त्यांचं ऋण किती अजून जन्म घेतले तरी ते फेडता खरं. येणार नसतं. की आपल्याला पुढे काय आहे हे काही माहित नाही. आई वडील एका जन्मासाठी जे आपलं खरंच हित बघतात, त्यांच्यानंतर खरं. हेच, आणि ते त्यांच्याही पलीकडे, म्हणजे त्यांना आधीच इतके कनवाळू, इतके दयाळू की नाही. म्हणजे मला आता असं वाटत होतं की मला प्रवास करू नको सांगितलं, तर पहिल्यांदाच हे असं ऑनलाईन मला काहीतरी सेवा आली, आणि तीही आज त्यांचा उत्सवाचा शेवटचा दिवस. तेव्हा मला वाटलं की देवा, की मला घरात बसवलंस, 2 महिने जायचं नाही, ही सेवा दिलीस. तेव्हा तेव्हा नाही, रडू पण येतं. एकांतात असल्यावर असं वाटतं की नाही, खरंच मला पण आश्चर्य वाटलं सगळं, म्हणजे किती पटकन इच्छा आपली पूर्ण करतात सद्गुरू व्हायचं. खरंच म्हणजे ह्या तुमची आमची खरंच आहे. भेट, ह्या तुम्ही समोर येणं, ही सगळी त्यांची हा. स्वामींची लीला आहे. आणि म्हणजे आपण तुम्ही म्हणतो ना, आपण स्वामींची लीला, स्वामी लीला माझ्याकडे ऐकतो. स्वामींच्या पादुका आहेत. पण तुम्हाला सांगते की लीला अशी असते त्यांची की तुमचा योग आला म्हणून हम्म. म्हणून तो मला निमित्त केलं. आणि माझ्या मनात असं हे होतं, आत्ताच माझं ताडदेवला मागे कीर्तन झालं गेल्या महिन्यात, पण हे हे सगळे मला हे रिपोर्ट असे येतील याची हेच नाही ना. जरा बरोबर. मी योग शिक्षिका आहे किंवा काय सगळं आहे, तर आतमध्ये काय आपल्या बदल चाललेत. अर्थात ते ग्रह पण काम करतायत, ते काहीतरी त्यांची चुणूक दाखवणारच ना. तर ह्या सगळ्या बरोबर. ह्याच्यामध्ये गृहीतच धरतो आपण सगळ्याच बाबतीत, आणि स्वतःलाच शहाणे बरोबर. समजतो. त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात. मग मग तेव्हा खरंय. मग देव सांगितलं होतं, बरं ठीक आहे, आता कान पकडले, काहीतरी भोग भोगावे लागणारच, ते भोगायचे. पण त्याच्यातनं पण ते अलगद बाहेर काढतात तुम्हाला. असं नाही खरंय. बसलीस घरात तर चल ऑनलाईन तुला ठेवतो. म्हटलं अरे बापरे, पहिल्यांदा झूम वरती सगळं नीट होईल ना, अशी हे होती, काळजी होती मला. तुम्ही कमी नाही. वेळ पण कमी मिळाला, आणि विचार केला मी कोण करणार, तेच करणार. मग मी कशाला 3 दिवसात जरी सांगायचं, तरी जे सांगायचं तर ते सांगतील, करू काय ते. त्यामुळे बरोबर. खूप छान. हा, असं. नाही, खूप सुंदर. तुमचा आता तुमचा आभार कर, 2 शब्द फक्त मला बोलते. पण तुम्ही संधी दिल्याबद्दल, आणि माझ्या नाही, नाही. देवाचं मला घरातून काहीतरी गुणगान नाही, करता आलं आमच्या बसून. ऋताताई आहेत. हा, ऋताताई आहेत, त्यांचे आभार माना. अनघाताई आणि ऋताताई आमच्या मॅडम आहेत, त्यांचे आभार हा, माना. आमच्या हा, ध्यान समूहाच्या, त्यांच्यामुळे हा, हा हा. योग त्यांनी नाही, सांगितलं, आम्ही त्यांची सगळे आत्मिकता. सेवक आहोत. तिथे कोणी शिकवणार नाही, हे नाही, नाही. आम्ही सेविका आहोत इथल्या. आणि हं. दुसरी गोष्ट की काल एक 4-5 जणांना फोन केले होते की कोण बाळूमामावर बोलेल. आणि एक महाराज होते की जे नेहमी बाळूमामांवर बोलतात. त्यांचे युट्यूबला खूप सारे व्हिडिओज पण आहे. पण ते नेमके हा, म्हणाले की माझा घसाच गेलाय की मी आता बोलूच शकत नाही. आणि मी हा. सहज असं असं वाटतं की 4-5 जणांना तरी सांगून ठेवावं, कुणीतरी मला मदत करेल. ऋषालीला म्हटलं, आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली. इतकं सुंदर आपण बोललात की असं वाटलं की पुन्हा यावं आपण. आणि जसं आपण म्हणाले ना की मी 10-15 दिवसही माझी कमी पडतील, तर आपण हो ना. मला जरूर बाळूमामांबद्दल खूप सारं ज्ञान द्यावं, खूप साऱ्या गोष्टी सांगाव्या. खूप एवढीच छान, खूप. आपल्याला म्हणजे विनंती. तुम्हाला सांगते, समाधीनंतर सुद्धा इतकं इतकं आहे ना,
काय सांगावं. आणि खूप तळागाळातले लोक येतात आणि ना त्यांचा तो भाव, त्यांच्या त्या ओव्या ऐकून आपली भक्ती जागृत होते, आपल्याला भावविभोर व्हायला होतं. आपण ना फार शिक्षण घेणं, शब्दांमध्ये अडकणं, हे सुद्धा एक शापच म्हणावं लागेल, की आपण त्याच्यातनं ना स्वतःला एक भोवती एक असं वेगळं हे करून घेतो, कवच करून घेतो. आपण मुक्त नाही राहत. आपण त्या भावांना सुद्धा आपल्या आत जो भाव आहे तोही एक वेगळ्या वेगळ्या कसोट्यांमध्ये तपासून पाहत राहतो. ज्ञान जास्तीचं घेतलं, शब्दात ज्ञान असलं, काही असलं की असं मला वाटतं. त्याच्यामुळे ना ते ना अज्ञानी पण बरं, खरंच काही येत नाही हीच सगळ्यात गोष्ट चांगली. आणि त्यातनंच त्या ईश्वराच्या जवळ जाता येतं. नाहीतर मग असे तर्क लावत बसतो आणि आपल्या आयुष्याचा अत्यंत मोलाचा वेळ आपण फुकट घालवतो. आणि खरंच म्हणजे बाळूमामांविषयी काय सांगतो, खूप लोकांचे अनुभव असतात. प्रत्येकाने घ्यावा, तो स्वतः घ्यावा. आता मी असं पाहिलंय की जपानमधनं पण काही 40 लोक आले होते. दृष्टांत बाळूमामांनी म्हटलंय ना, जगातून येतील लोक माझ्याकडे. तेव्हा काय माहिती नाही त्यांना काय सांगायचंय, काय आहे. स्वामींचं माझ्याकडे पादुका आहेत, तिकडून आलेल्या. आम्ही स्वामींचंही माझ्याकडनं करून घेतात आणि सगळे एक आहेत. ते आपण त्यांना वेगळं म्हणतो, ते एक आहेत सगळे. ठीक खरंय. आहे. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना भेटून मलाही खूप बरं वाटलं आणि तुम्हाला त्याच्यातनं आनंद मिळाला. ही बाळूमामांचीच कृपा आपल्या सगळ्यांवर. त्याच्यामुळे त्यांचंच हे सगळे आपल्यावरची कृपा आहे. त्यांच्यापैकी कोणी खरंय, कोणी खरंय. गेले का तुम्ही आदमापूरला? मला फक्त 2 मिनिटात सांगेल का कोणी? मी तुम्ही गेले गेलात ताई, का? दोनदा गेले. दोनदा दोनदा. अच्छा. जाऊन आली आदमापूरला. मरगुबाईच्या देवळात गेलाय? हो हो, नाही. मरगुबाईंच्या देवळात नाही. जा, दर्शन या घेतलं. अगदी चालतच आहे. आणि बकरीच्या तळावर एकदा जा. ते अच्छा. वातावरण बघा. पण तिथे ओके. सकाळी 8 पर्यंत पोचायला लागतं. कारण 8:30 ओके. 9च्या मध्ये बकऱ्या घेऊन चालायला सुरुवात करतात ते. चरायला हो, न्यायला. हा, ठीक आहे, ठीक आहे. चालेल, ठीक आहे. चालेल. मी आपलं एक नक्की, सांगून नक्की. ठेवलं. त्यांच्या कृपेने ज्यांचा योग येईल ते जातील. पण एकदा तिथे पोहोचलात की तुम्हाला एकदा एकदा जरी पोहोचलात आयुष्यात तरी खूप आहे. नक्की, नक्की जाऊ. आम्ही जाऊन दर्शन घेऊन मुक्काम करून भजन करून राहून सगळं करून आलो. मलाही भजन करायचा योग दिला बाळूमामाने मंदिरात बसून. छान छान. आपण कोण? वासंती कुलकर्णी. वासंती कुलकर्णी. हा हा हा, खूप छान. तुम्ही कोल्हापूरच्याच आहात का? नाही मी पुण्याची आहे. अच्छा अच्छा. पुण्याच्या सहस्रबुद्धे महाराज आहेत ना, त्यांची हे समाधी आहे पुण्याला, सहस्रबुद्धे महाराजांची. त्यांनी सांगितलं होतं, श्रीकांत देशमुख बाळूमामांचे भक्त, त्यांना सांगितलं होतं, तू माझ्याकडे येतोस पण माझ्यापेक्षा मोठा तुला मिळणार आहे गुरु, त्याच्याकडे तू जाशील आणि त्याच्याकडे जात राहा. मी 1000 वर्ष या समाधीत आहे अजून, असं त्यांनी सांगितलं होतं. गगनगिरी महाराजांप्रमाणे सहस्रबुद्धे महाराजांनी पण हे सांगून ठेवलं होतं त्यांच्या शिष्याला, म्हणजे भक्तांना. श्रीधर स्वामींचा हे घेतलेले, अनुग्रह घेतलेले पण बाळूमामांकडे नूतन गंधर्व अप्पा देशपांडे, त्यांचीही फार सुंदर कथा आहे. खूप चांगलं आहे. जेव्हा जाल तेव्हा माझं तुम्ही नाही ठेवलं काही हेच नाहीये, पण तुम्हाला सांगते, तुम्ही तिथे ती पुस्तकं विकत घ्यावी असं मला वाटतं. त्यातनं तुम्हाला बाळूमामा खूप कळतील की बाळूमामांची ना गद्यात चरित्र आहेत, ती तरी तुम्ही घेतलीत ना? घेत. नक्की, नक्की. माझ्याकडं आहे, कोणाला पाहिजे असेल तर अगदी आवडीने घेऊन जा वाचायला. हो 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 हो, खरंच नाही, सुंदर आहे. ठीक आहे, नक्की चालेल. ताई. मलाही 2 शब्द धन्यवाद. बोलते. आभार हो, मानते, 2 शब्द. हो, 1-2 मिनिटं तुमचे आभार मानते. बोला. ताई, आज आम्हाला हे सगळं बाळूमामांवर ऐकून खूप आनंद झाला. आणि बाळूमामांच्या उत्सवाचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि हा योग तुम्ही घडवून आणलात. आज खूप आनंद आला. आजचा उद्या शेवटचा दिवस आहे. सॉरी, आज आज शेवटचा दिवस आहे. उद्या आज शेवटचा दिवस. उद्या भाकणूक आहे पहाटे आणि मग ते सगळं मग हळूहळू 1-2 दिवसात असं आहे. बरोबर. त्या पहाटे 4 वाजता होणाऱ्या भाकणूक विषयी तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिलीत. त्याविषयी आम्हाला कधी काय ऐकलं नव्हतं आम्ही आयुष्यात, पण आज हे युट्यूबवर सगळं येईल नवीन. बघा नंतर. युट्यूबला तुम्ही हा. नंतर सर्च करा, या वर्षीची अच्छा. बाळूमामांची भाकणूक येईल. हा, बरं, ओके. ऑनलाईन आणि असते का ताई? सांगते ती कशी भविष्यात होणाऱ्या घटनांची ती कशी त्या माहिती त्या भाकणुकीत दिली जाते, हे तर पण तुम्ही हा. छान वर्णन करून सांगितलं. त्यांचं जीवनचरित्र, जन्म,
या सगळ्यावर तुम्ही खूप छान समजावलं. जेव्हा त्यांच्यासारख्या विभूती जन्माला येतात तेव्हा भक्तांचं कल्याण करणं, संकटातून त्यांचं रक्षण करणं हाच त्यांचा फक्त उद्देश असतो. आणि सगळी तुम्ही माहिती आम्हाला इतकी सुंदर रीतीने समजावून सांगितली, सुंदर वर्णन केलं. या तुमच्या सखोल माहितीबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय बाळूमामा. परत परत या. जय बाळूमामा. जय बाळूमामा.